तू म्हणतेस की तुला माझं सगळं म्हणणं पटतंय, पण तुझा टोन मात्र तुला किती सॅक्रिफाईस करावं लागतंय हेच सजेस्ट करतो. क्लायंटचे रुसवे फुगवे मी सहन करतो, कारण तिकडे मला पर्याय नाही. पण म्हणून तुझ्याशी, घरच्यांची थोडा मेंटल पीस मिळेल या अपेक्षेने बोलायला यावं ना, तर तुमचं काहीतरी वेगळंच. घरी काय झालं आता? आईची तब्येत अजून बिघडली आहे. पुन्हा किमो करावी लागेल म्हणतायत. बाबांचं म्हणून झालं, आता तू आणि तुझा भाऊ काय ते बघून घ्या. माझी कपॅसिटी संपली आता. कपॅसिटी संपली म्हणजे? थोडक्यात माझ्याकडे पैसे नाहीत, मला पैसे द्या. अच्छा, म्हणजे तू त्यांचा राग माझ्यावर काढतोयस? राग नाही ग उमा, मला माझ्या जॉबवर, माझ्या करिअरवर आत्ता फोकस करायचा आहे. अगले कित्येक आठवडे आपण फक्त वादच घालतोय. मी तुला वेळ कसा देत नाही, मला माझ्या प्रायोरिटीज कशा कळत नाहीत, वगैरे वगैरे. अरे कंटाळा आला यार मला या सगळ्या गोष्टींचा. या रिलेशनशिपचा मला इमोशनल सपोर्ट असायच्या ऐवजी बर्डन झालंय. अँड आय कांट डू धिस एनीमोर. लेट्स एंड दिस. हे बघ, मला मान्य आहे की तुला खूप मनस्ताप होत असेल आत्ता या क्षणाला. माझा प्रचंड रागही येत असेल, पण मी भावनेच्या भरात हा निर्णय नाही घेते अगं. बरं, म्हणजे आज भेटायला येताना तू हे सगळं ठरवून आला होतास तर? मी एक्सपेक्ट केलेलं की आठवडाभराने भेटतोय आपण, तू थोडा रिलॅक्स असशील. मी तुला माझ्या नवीन जॉबचा इंटरव्ह्यू चांगला झाल्याचं सांगेन, आईने मला कुठलं तरी स्थळ सांगितलं ते सांगेन. पण बघ अगं, तुझं आयुष्य किती झकास चाललंय. माझं तसं नाहीये. म्हणूनच म्हणतोय, आपण वेगळं झालेलंच बरं. तुला थोडा त्रास होईल आता, बट दिस इज द बेस्ट डिसिजन फॉर बोथ ऑफ अस. आपण निघायचं का आता? तुला घरी सोडू? नको, तू निघ. मला थोडा वेळ इथेच बसायचंय. Job well done, Shri. You deserve this promotion. मला आठवतात तुझ्या सहवासातले ते मंतरलेले क्षण. तुझं मुग्ध हसणं, मधुर बोलणं, बिलगून बसणं, माझ्या डोळ्यात खोलवर बघत मला वाचणं.
ते सारं हवंय पुन्हा मला. हॅलो दादा, अरे नवीन घर घेतलं मी, लवकरच मूव्ह होतोय. हो, थँक्यू. हा बोल दादा, झाला का विजा? उत्तम. म्हणजे तीर्थरूप परदेशवारी करणार तर. उमाचा मेसेज आणि असा अचानक. खरं तर उमा वॉज द बेस्ट थिंग दॅट हॅपन टू मी अँड आय वॉज स्टुपिड टू लेट हर गो. पण का केला असेल तिने मला मेसेज? तिला काय बोलायचं आहे आता माझ्याशी? तुझी कॅरमेल माकियातो अजूनही हीच प्रिफर करतेस? खरं तर मिळेल ती घेते मी आजकाल. पण आज या कॉफी शॉपला इतक्या वर्षांनी आल्यानंतर काहीतरी ओळखीच्या चवीचं चालेल. गुड. तू तुझा नंबर बदललास का? हो अरे, नवीन जॉबसोबत कंपनीने नवीन फोन पण ऑफर केला. मग 2 फोन कशाला म्हणून जुना बंद केला. तुला प्रश्न पडला असेल ना की आज अचानक मी मेसेज का केला? खरं तर हो. मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. आपण वेगळे होण्याचा निर्णय तू घेतला नसतास तर कदाचित माझं आयुष्य खूप वेगळं असलं असतं. म्हणजे? तुला आठवतंय का माझा इंटरव्ह्यू चांगला झाला होता, तो जॉब मिळाला मला. आणि तो जॉब मी अगदी तुझ्यासारखाच करायचं ठरवलं. म्हणजे लॉंग आवर्स, वीकेंड वर्क वगैरे. सुदैवानी चांगल्या अपॉर्च्युनिटीजही मिळत गेल्या आणि गेल्या वर्षी डिरेक्टर झाले मी. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स, दॅट्स ग्रेट. थँक्यू. आणि तू जॉबसाठी मूव्हही झालीस ना? हो, नवीन जॉब सिॲटलला होता. आपण वेगळे झाल्यानंतर मलाही बदल हवाच होता, तोही आणायसे मिळाला. तू सिॲटलला असतेस, मग आज इकडे? बिझनेस मीटिंग. लँड झाले तेव्हा मनाशी पक्क ठरवलं की आज जे काही माझं करिअर घडलंय ते तू घेतलेल्या एका निर्णयामुळे. त्यासाठी तुला थँक्यू म्हणायचं राहून जायला नको. पुन्हा कधी भेट होईल कोणास ठाऊक. मला लक्षात असलेली उमा एवढी नोकरी वगैरे करायला शहर सोडेल, दिवस रात्र नोकरी करेल यातली कधीच नव्हती. आवडीनिवडी बदलल्या वाटतं तुझ्या. नाहीतर मी अंदाजाने कॅरमेल माकियातो ऑर्डर करून मोकळा झालो असतो. हो, पण तू अजून कॅफे मोकाच का? ओल्ड हॅबिट्स डोंट डाय हार्ड, दे डाय विथ यू. असं काही नसतं रे. मे बी. असो, तू अपार्टमेंट चेंज केलंस, नवीन जॉबसाठी मूव्हही झालीस. कळलं मला सुप्रियाकडून. खरं तर खूप त्रास झाला मला या सगळ्यातून बाहेर पडायला. म्हणायला जॉबमध्ये प्रगती होत होती, पण तरी काहीतरी मिसिंग आहे असं सारखं वाटायचं मला. पण मग रोहितची खूप मदत झाली मला. रोहित? लग्न ठरलंय माझं त्याच्याशी आणि लग्न करून परत याच शहरात परत येते मी. या विकेंडला अपार्टमेंट्स वगैरे बघायला आलो होतो आम्ही. श्री, मी विचार केला की परत आपण एकाच शहरात असणार आहोत. कधीतरी समोरासमोर सुद्धा येऊच आणि कदाचित रोहितसुद्धा असेल माझ्यासोबत. पण मग सगळं नंतर ऑकवर्ड व्हायच्याऐवजी तुला आत्ताच भेटायचं ठरवलं. श्री,
मान्य आहे की एव्हाना तिचं लग्न ठरलंही असेल. कदाचित ती कोणाच्या तरी प्रेमातही पडली असेल. पण ती मला खिजवण्यासाठी भेटायला नाही बोलवणार. पण मग सगळं नंतर ऑकवर्ड व्हायच्याऐवजी तुला आत्ताच भेटायचं ठरवलं. पुन्हा कधी भेट होईल कोणास ठाऊक. उमाचा मेसेज. उमा वॉज द बेस्ट थिंग दॅट हॅपन टू मी. ती मला फक्त खिजवण्यासाठी भेटायला नाही बोलवणार. वन कॅरेमल मॅकियाटो. 1 कॅफे मोका प्लीज. काय रे, काय झालं? नाही, तू अजूनही कॅरमल माकियाटो. ओल्ड हॅबिट्स डोंट डाय हार्ड, दे डाय विथ यू. हे कुठे वाचलंस तू? तुझ्या फेसबुकवर. तुझ्या पब्लिक पोस्ट वाचता येतात मला. अरे गेल्या आठवड्यात ना खूप वर्षांनी सुप्रिया भेटली. तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. मग न राहून केला मी मेसेज. बाबा कसे आहेत आता? बाबा उत्तम, येऊन जाऊन असतात इथे. वा श्री, माझा असा अचानक मेसेज बघून तुला नवल वाटलं असेल नाही? पण एक मित्र म्हणून खूप मिस केलं रे मी तुला आयुष्यात. खूप वेळा तुला फोन करायचा मोह आवरला मी. आय अंडरस्टँड ग. मी सुद्धा तुला फोन करायला किंवा येऊन भेटायला हवं होतंच की. बट आय जस्ट कुड नॉट डू इट. म्हणजे इच्छा नव्हती असं नाही आहे, मग पण हिम्मत नव्हती हे मात्र खरं. हिम्मत मला भेटायला? तुला भेटायला नाही, कबूल करायला. उमा, आय एम रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग. सवयी बदलल्या नसल्या तरी तू बदललायस एवढं मात्र नक्की. तुझ्या तोंडून कधी सॉरी ऐकायला मिळेल ही अपेक्षाच ठेवली नव्हती मी. थँक्यू. पण एक सांगू का, इतक्या वर्षांनी तुझ्या तोंडून सॉरी ऐकून मनात कुठेतरी बरं वाटतंय. हे मलाही कबूल करायला हवं. छान. म्हणजे आता कन्फेशन्सची स्पर्धा असेल ना तर आय एम नॉट डन. खरं तर उमा, तुझं सक्सेसफुल करिअर, तुझा नवरा, 2 मुलांचा संसार, सगळ्या गोष्टी कानावर येत होत्या माझ्या. पण उगाच वाटायचं की मी तुला येऊन भेटलोच तर माझं तुझ्याशिवाय उत्तम चाललंय असं काहीतरी म्हणशील तू. कमाल झाली हा तुझी. आणि मी इकडे ह्या भ्रमात होते की माझ्या आयुष्यात काय चाललंय याच्याशी तुला काही देणं येणं नाही. म्हणजे फेसबुकवर जाऊन तुझे फोटो वगैरे शोधत नव्हतो मी. कदाचित म्हणूनच मी इमॅजिन केलेल्या आपल्या सगळ्या भेटींमध्ये तू तरुण. मग ती तिशीतली उमा भेटली नाही म्हणून वाईट वाटलं असेल नाही? अजिबात नाही. त्या उलट आपलं हे असं भेटणं मला वास्तवात येण्यासाठी गरजेचं होतं हे जाणवलंय मला. त्याबद्दल थँक्यू. एकदा सॉरी, आता थँक्यू. ही नक्की कॅफे मोकाच घेतलीस ना? तुझे माझे नाते काय, नात्याला या नकोच नाव, दोघांचाही एकच गाव, वेगवेगळे प्रवास तरीही समान दोघांमधले काय, तुझे माझे नाते काय.